7 ऑक्टोबर 2023 एक असा दिवस की जो कदाचित इस्रायलच्या इतिहासामध्ये याच्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच काळासाठी आठवणीत राहील, स्मरणात राहील, काही गेल्या विसरता येणार नाही. त्याचं कारण असं की या दिवशी जे घडलं ते आत्तापर्यंत इस्रायलच्या इतिहासात कधीही घडलेलं नव्हतं. म्हणजे 15 मे 1948ला इस्रायलचं राष्ट्र अस्तित्वात आल्यापासून आजतागायत इस्रायलचं म्हणून जे भूक्षेत्र मानलं जातं त्या क्षेत्रावरती इस्रायलच्या स्वतःच्या नागरिकांची जे बहुतांश ज्यूज आहेत यांची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एकाच दिवशी कत्तल करण्यात आलेली नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची हत्या झाली नाही किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचे मृत्यूही घडलेले नाहीत. त्याच्यामुळे त्या अर्थाने हा दिवस दीर्घकाळ स्मरणात राहील अशा प्रकारचा दिवस. जे काही घडलं त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया-प्रतिक्रिया जगभरामध्ये उमटत आहेत आणि विशेषतः पाश्चिमात्य माध्यमांचा जर आधार घेतला तर याच्यामध्ये एक साफ अशा प्रकारचं ब्लॅक अँड व्हाईट ज्याला आपण म्हणतो, काळं आणि पांढरं असं एक चित्र त्यांनी उभं केलेलं आहे. ते चित्र अशा अनुषंगाने आहे की याच्यामध्ये पॅलेस्टिनियन्स जे आहेत ते या संपूर्ण जे घटनाक्रम आहे त्याच्यातली काळी बाजू आहेत ते एका अर्थाने चुकीचे आहेत, वाम मार्गाला लागलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला इस्रायल आहे जे ह्या संपूर्ण घटनाचक्रातली पांढरी बाजू आहे, उजळ बाजू आहे, बरोबर बाजू आहे. हे वर्ष एका अर्थाने अनेक कारणांसाठी या क्षेत्रामध्ये गाजतंय. अनेक प्रकारच्या गोष्टींची यावर्षी एक त्याची स्मरणं केली जात आहेत. त्याच्या 50 वर्ष झाली आहेत, 60 वर्ष झाली आहेत, 80 वर्ष झाली आहेत, अशा प्रकारच्या गोष्टींचा अशा घटना घडून गेलेल्या आहेत, त्यांना उजाळा दिला जातोय. आणि त्या पार्श्वभूमीवरती हे जे काही 7 ऑक्टोबरला घडलेलं आहे ते एका अर्थाने न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं आहे. सर्वसाधारण सूर दोन्ही बाजूंनी असाच आहे की द वर्ल्ड इज नॉट द सेम एनी लॉंगर आणि गोष्टी पूर्वी जशा होत्या तशा पद्धतीने आता पुढं रेटता येणार नाहीयेत. जवळपास 3 दिवस होत आलेत, म्हणजे 96 तास होत आलेले आहेत आणि तरी इस्रायल सरकारसाठी एक विशेष चिंतेची बाब ही आहे की पाश्चिमात्य देशांमध्ये तिचे जे समर्थक आहेत, अमेरिका असेल, ब्रिटन असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, यांच्या सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्नांनी या विषयावरती संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव पारित करता येत नाहीये. आता त्यांना सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना जी एक भीती आहे की अशा प्रकारचा जर प्रस्ताव आणला तर त्याला रशिया आणि चायना हे नकाराधिकार वापरून एका अर्थाने हा प्रस्ताव पारित होऊ देणार नाहीत. पण अशा कुठलाही प्रस्ताव अजून 96 तास होत आलेले असताना देखील पारित झालेला नाही. हा इस्रायल सरकारसाठी एक विशेष चिंतेची बाब आहे. दुसरा एक चिंतेचा मामला इस्रायल सरकारसाठी असा आहे, जो वारंवार उल्लेखला जातोय, तो हे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इंटेलिजन्स फेलियर ज्याला म्हणतात की गुप्तचर संघटनांनी कदाचित त्यांचं काम चोखपणे बजावलेलं नाही. गाझाची जी पट्टी या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे तो त्या अर्थाने एक अत्यंत छोटा भूभाग आहे. 25 किलोमीटर लांबीला, 10 किलोमीटर रुंदीला असा एक अत्यंत छोटा अशा प्रकारचा हा पट्टा आहे ज्याच्यामध्ये 23 लाख लोक राहतात. 7 वेगवेगळे एंट्री एक्झिट पॉईंट्स आहेत की ज्याच्यातनं ते इस्रायलमध्ये ये जा करू शकतात आणि अर्थात आत्ताच्या घडीला त्याच्यातले सगळेच पॉईंट्सची नाकेबंदी करण्यात आली आहे. गाझापट्टी ही आत्ताच्या क्षणाला अशा स्थितीत आहे की ज्याच्यामध्ये इस्रायलच्या लष्कराने, ज्याला IDF इस्रायल डिफेन्स फोर्सेस असं म्हणतात, तिचं सगळ्या बाजूनी तिला वेढा घातलेला आहे. गाझामध्ये कुठल्याही प्रकारे इस्रायलमधनं अन्न, औषधं, इंधनं याच्यापैकी कशाचीही ने-आण करता येत नाहीये. या सगळ्या गोष्टींच्या
वाहतुकीवरती इस्रायलमधून गाझामध्ये जाणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या वाहतुकीवरती बंदी आणलेली आहे. आत्ताच्या घडीला गाझाचा जो एकच भाग, म्हणजे गाझाला 3 शेजार आहेत. एक मोठ्या प्रमाणामध्ये इस्रायल आहे, एक अत्यंत छोटा भाग आहे जो गाझाला इजिप्तच्या सिनाई वाळवंटाशी जोडतो, आणि तोच एक असा भाग आहे की जो आत्ताच्या क्षणी उपलब्ध आहे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंच्या ने-आणीसाठी आणि लोकांच्या येण्या जाण्यासाठी. आणि तिसरा भाग जो आहे तो भूमध्य समुद्र आहे की ज्याच्यामध्ये इस्रायलच्या नाविक दळांनी, नेव्हीनी एक मोठ्या प्रमाणामध्ये घेराबंदी केलेली आहे. गोष्ट सुरू झाली 7 ऑक्टोबर 2023ला, साधारणपणे सकाळी 6-6:30च्या दरम्यान, म्हणजे इस्रायल स्टँडर्ड टाईमनुसार सकाळी 6-6:30च्या दरम्यान, की ज्याला गाझामधनं इस्रायलमध्ये जवळपास 5 ते 7 हजार क्षेपणास्त्र ही सोडण्यात आली. आणि त्याच्यानंतर गाझामधनं इस्रायलमध्ये जात असणारे हे जे काही 7 ते 8 वेगवेगळे मार्ग आहेत, त्या मार्गांवरती मोठ्या प्रमाणामध्ये हमासच्या कार्यकर्त्यांनी एक जबरदस्त अशा प्रकारची चाल करून ह्याच्यातले काही मार्ग आणि काही ज्याला फेन्सेस असं म्हणतात, बॅरियर्स जे आहेत, त्यांना एका अर्थाने तुडवून टाकलं, त्यांना एका अर्थाने नष्ट केलं. आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये ते त्यांची छोटी मोठी वाट काढत त्याच्यातनं ते इस्रायलमध्ये दाखल झाले. 70 वर्षामध्ये अशा पद्धतीने गाझातनं इस्रायलमध्ये कुणी आलेलं नाही. आणि त्या अर्थाने गाझाच्या लगत असलेली जी इस्रायली शहरं आहेत, छोटी गावं आहेत, छोट्या वस्त्या आहेत, त्यांच्यासाठी हा एक विशेष ज्याला आपण म्हणतो शॉक अशा प्रकारचा मामला होता. म्हणजे त्यांना विशेष धक्का हा होता की अशा पद्धतीने कधीच कुणी आलेलं नाही आहे आणि अशा पद्धतीने या लोकांनी शिरकाव केलेला आहे. शिरकाव केल्याच्या नंतर त्याच्यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी या गाव, वस्त्या आणि शहरांमध्ये बेछूट अशा प्रकारचा गोळीबार केलेला आहे. जवळपास त्याच्यामध्ये 1000 इस्रायली नागरिक हे मृत्युमुखी पडलेले आहेत. 150च्या आसपास इस्रायली नागरिक, सर्व वयांचे, सर्व लिंगभावांचे, सर्व प्रकारच्या व्यावसायिक पार्श्वभूमींचे असे 150 लोक त्यांनी बंधक बनवलेले आहेत आणि त्यांना ते गाझा शहरात घेऊन गेलेले आहेत. गाझा शहराचं वैशिष्ट्य असं आहे की गाझा शहरामध्ये आणि गाझाच्या इतर वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये खूप खोलवर अशा पद्धतीने ज्याला आपण खंदक म्हणतो यांची एक संरचना उपलब्ध आहे. हे टनल्स जनरली इजिप्तकडे निघून जातात आणि सिनाई वाळवंटामध्ये ते राफा नावाचं जे शहर आणि इजिप्तचा प्रांत आहे ते तिथं जाऊन खुले होतात. पण अशा खंदकांचं, अशा टनल्सचं, अशा बोगद्यांचं एक मोठं जाळं हे गाझाच्या जमिनीच्या खाली गेल्या जवळपास 20-25 वर्षामध्ये खणण्यात आलेलं आहे. आणि 20-25 वर्षामध्ये ते अत्यंत प्रगल्भ आणि वृद्धिंगत अशा प्रकारचं झालेलं एक जाळं आहे. तो याच्या अर्थात त्याच्यामध्ये अख्ख्या काही वेळेला पूर्ण वस्तूंनी लादलेली वाहनं यांची ये-जा होऊ शकते, इतकी मोठी खंदकं आणि इतक्या मोठे बोगदे आहेत. सो याच्यामध्ये ह्या बंधकांना त्यांनी ओलीस म्हणून ठेवलेलं आहे आणि कालांतराने त्यांचा उपयोग हा इस्रायलच्या तुरुंगामध्ये असलेले जे काही 5-7 हजार पॅलेस्टिनियन्स आहेत त्यांच्या मुक्ततेसाठी केला जाणार आहे असं कमीत कमी आता सांगण्यात तरी येतंय. हमास ही संघटना 1980च्या दशकात त्यावेळेला स्थापन केली गेली की ज्याला पहिला स्वातंत्र्य मुक्ती लढा, पहिला अरबिकमध्ये ज्याला इंतफादा असं म्हणतात, हा पहिला इंतफादा ज्यावेळेला सुरू होतो 80च्या दशकाच्या शेवटाला, त्यावेळेला गाझाच्या तुरुंगामध्ये असलेल्या ज्या पॅलेस्टिनियन कैदी आहेत जे थोडे धार्मिकतेच्या बाबतीत उजवे आहेत, जास्त कट्टर आहेत, ज्यांच्यासाठी त्या काळी पॅलेस्टिनियन मुक्तीचा लढा चालवत असलेली PLO नावाची जी संघटना आहे, पॅलेस्टिनियन लिबरेशन ऑर्गनायझेशन, ही सेक्युलर आहे, पाश्चिमात्य धार्जिणी आहे, पाश्चिमात्य विचारांना वाहिलेली आहे.
एतद्वेषी अशा प्रकारचं तिच्यात काही नाही. सो ह्याला विरोध करणारे जे इस्रायलच्या तुरुंगातले तरुण आहेत, तर त्यांनी स्थापन केलेली ही संघटना आहे इस्लामिक रेझिस्टन्स फ्रंट. याच्या अरबीतली जी नावं आहेत त्याला एकत्र केल्याच्या नंतर हमस हा शब्द तयार होतो. त्यांचे जवळचे संबंध इजिप्तमधल्या मुस्लिम ब्रदरहूडशी आहेत, इख्वानुल मुस्लिमीनशी आहेत. आणि ते इख्वानसारखेच या गोष्टीमध्ये विश्वास ठेवतात की जर आपण सत्तेत आलो तर आपण आपल्या समजुतीनुसार आणि कुवतीनुसार, ज्याला कशाला शरीयत असं म्हणतात, त्याला राबवणार, त्यातला एका अर्थाने लोकांना मान्य करायला लावणार आणि त्याच्या आधारे सत्ता गाजवणार. इस्रायलनी त्यांना प्रोत्साहन दिलं या संघटनेला सुरुवातीच्या काळामध्ये, कारण इस्रायलसाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम PLO होती. PLOचा बंदोबस्त करणं गरजेचं होतं आणि म्हणून इस्रायलनी कधी काळी हमासला व्यवस्थितपणे पाठराखण करून तिची व्यवस्थितपणे तिला प्रोत्साहन देऊन की बाबा ह्याच्यातनं पॅलेस्टिनियन्समध्ये एक दुही निर्माण होईल, एक दुरावा निर्माण होईल आणि कालांतराने आपल्याला PLOनी चालू केलेला जो काय हा लढा आहे त्याच्यावरती ताबा मिळवणं सोपं जाईल. या गणितांना समोर ठेवून इस्रायलनी यांना हमासला मान्यता दिली, प्रोत्साहन दिलं, त्यांच्या वाटचालीला आधार दिला. आणि आज ज्या काही स्थितीत आहे ती स्थिती अशी आहे की पॅलेस्टिनियन्सच्या दृष्टिकोनातून बघितलं असता PLO ही एका अर्थाने मोडीत निघालेली संघटना. विशेषतः 1994ला तिने जे काही करार इस्रायल सरकारबरोबर केले आणि त्या करारांच्या नंतर तिची जी काही सत्तेतली वाटचाल आहे त्या वाटचालीचा जर आलेख बघितला तर बहुतांश पॅलेस्टिनियन्स, मग ते वेस्ट बँकमध्ये असोत नाहीतर गाझापट्टीत असोत, यांच्या लेखी PLO ही एका अर्थाने मोडीत निघालेली संघटना आहे. ही इस्रायल धार्जिणी झालेली संघटना आहे. तिच्याकडनं पॅलेस्टिनियन्सचं कसल्याही प्रकारचं उद्धार उत्कर्ष घडू शकत नाही आणि त्याच्यामुळे एकंदरीतच तिच्या अधिमान्यतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शेवटची निवडणूक पॅलेस्टिनियन नॅशनल काउन्सिल ज्याला असं म्हणतात, की जे पॅलेस्टिनियनचं एक विधिमंडळ होतं 1994च्या कराराअंतर्गत स्थापन झालेलं, ती झालेली 2005ला. आणि त्या निवडणुकीला मोठ्या प्रमाणामध्ये हमासनी जिंकलेलं आहे. म्हणजे जर 120 सदस्यांचं ते जे काही विधिमंडळ आहे त्याची एकंदरीत संरचना 2005च्या निवडणुकीनंतर जर बघितली तर त्यामध्ये ही गोष्ट एकदमच स्पष्ट आहे की हमासला एका अर्थाने जुजबी का असताना पण सत्ता करण्याचं बहुमत मिळालेलं आहे. निवडणूक PLOच्या फतेह या गटाने रद्द ठरवली आणि त्याच्यानंतरपासून आजतागायत अबू माझेन जे आहेत, महमूद अब्बास जे आहेत, हे पॅलेस्टाईन नॅशनल अथॉरिटीचे चेअरपर्सन आहेत, ते त्याचे एका अर्थाने अध्यक्ष आहेत. पॅलेस्टाईनला सगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये, संघटनांमध्ये ते त्याचं प्रतिनिधित्व करतात. मात्र ऑन ग्राउंड ज्याला आपण म्हणतो की जमिनीवरती असलेल्या पॅलेस्टिनियन्सच्या बाबतीत त्यांना कसल्याही प्रकारची ना सहानुभूती आहे ना अधिमान्यता आहे. हमासला 2005 मध्ये यश जे मिळालं विधिमंडळाच्या निवडणुकीमध्ये आणि त्याच्यानंतर पॅलेस्टाईन नॅशनल काउन्सिल, पॅलेस्टाईन नॅशनल अथॉरिटी यांच्या कुठल्याही निवडणुका घडलेल्या नाहीत. हे 2005 मध्ये झालेलं आहे. जवळजवळ 20 वर्ष व्हायची वेळ आलेली आहे आणि याला कारण फतेह कायम असं देते की इस्रायल आम्हाला या निवडणुका घेऊ देत नाहीये. त्याची जी काही बारकीसारखी राजकीय कारणं असतील ती एका बाजूला, पण कुठल्याही प्रकारच्या निवडणुका त्याच्यानंतर घडलेल्या नाहीत. सो एका अर्थाने जर बघितलं गेलं तर पॅलेस्टिनियन्सचं प्रतिनिधित्व करणारी एक लोकशाहीच्या प्रक्रियेतनं निवडून आलेली संघटना म्हणून हमासकडे निश्चित बघता येतं. हमासनी 2005च्या निवडणुकीनंतर गाझापट्टीतनं फतेहच्या कार्यकर्त्यांना आणि PLOच्या पदाधिकाऱ्यांना हुसकावून लावलं आणि एका अर्थाने गाझापट्टीचा ताबा स्वतःकडे घेतला. 2006 साली इस्रायल सरकारने गाझामध्ये असलेले जे ज्यूइश सेटलर्स आहेत की जे जगाच्या वेगवेगळ्या भागांमधून आलेले स्थलांतरित आहेत, जे ज्यूज आहेत आणि जे इथं येऊन निवास करतात, त्यांच्यापैकी अनेक लोकांना लष्करी कारवाई करून काढून टाकलं. जवळपास 4 सिनगॉग्स गाझामध्ये कधी काळी कार्यान्वित होते 1967 पासूनचे, त्यांचा बिमोड केला गेला आणि गाझामधनं इस्रायल सरकारने आपल्या नागरिकांसहित एका अर्थाने माघार घेतली.
आणि तेव्हापासून साधारणपणे गाझा एक अशी पट्टी बनून राहिलेली आहे की जिची हवाई सुरक्षा, म्हणजे ज्याला एअरस्पेस असं आपण म्हणतो, जिची कोस्टलाईन यांचं एका अर्थाने संपूर्णतः लष्करीकरण जे आहे हे इस्रायल सरकारच्या ताब्यात आहे. आणि स्थानिक प्रशासन जे आहे हे हमास चालवतं, ज्याला इस्रायलनी कुठलीही मान्यता दिलेली नाहीये. गाझामध्ये हे जे 23 लाख लोक राहतात त्यांच्यापैकी बहुतांश लोक ही वयवर्ष 20च्या खालची आहेत. म्हणजे जवळपास 50 ते 60% लोकसंख्या ही वयवर्ष 20च्या खालची आहे. आणि याच्यातल्या अनेक लोकांचा उदरनिर्वाहाचं साधन जे आहे हे युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी हिच्या मार्फत चाललेली जी काही गाझामधली कार्य आहेत तर ते त्यांच्या उदरनिर्वाहाचं, त्यांच्या जगण्याचं आणि त्यांच्या एकंदरीतच अस्तित्वाचं कारण आहे. UNRWA ही गाझामधली अशी संघटना आहे की जी सगळ्या पॅलेस्टिनियन लहान मुलांची ते वयाच्या 14 वर्षापर्यंत देखभाल करते, त्यांना शिक्षण पुरवते, त्यांना आरोग्याच्या सुविधा पुरवते. वयवर्ष 14 नंतर एका अर्थाने ह्या मुलामुलींच्या बाबतीत UNRWAची जबाबदारी संपते. आणि त्याच्यानंतर मग जो तो त्याच्या पद्धतीने त्याला जमेल तशा छोट्या मोठ्या मार्गांनी आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो. ज्याच्यात एक अत्यंत महत्त्वाचा भाग हा सिनाईकडे जात असलेला रफा क्रॉसिंग जे आहे, जे इजिप्तशी गाझाला कनेक्ट करतं, त्या मार्गाने होत असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची ने-आण, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची देवाणघेवाण जी आहे हा गाझातल्या अर्थकारणाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सो एका अर्थाने कायम असं सांगितलं गेलंय की गाझा हे कदाचित जगातलं सगळ्यात मोठं ओपन एअर प्रिझन आहे, की ज्याच्या जमिनीच्या आणि पाण्याच्या सगळ्या सरहदींचं पोलिसीकरण, लष्करीकरण जे आहे हे इस्रायल सरकारच्या ताब्यात आहे. लोकांचं येणं जाणं जे काही आहे हे इस्रायल सरकारच्या देखरेखीखाली घडतं. आणि त्याच्यामुळे गाझा एका अर्थाने एक मोठा तुरुंग आहे. गाझात जे 7 ऑक्टोबरला झालं की ज्याच्यामधनं हमासचे हे जे काही कार्यकर्ते आहेत ह्यांनी त्यांच्या प्रसिद्धीचा जो काही त्यांनी व्हिडिओ जनरेट केला तर त्याच्यात त्यांनी मांडणी अशी केली की आम्ही जमीन, हवा आणि पाणी अशा तिन्ही मार्गांवरती इस्रायलवरती हल्ला केलेला आहे. हल्ल्याचं कारण गाझा आणि वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टिनियन्सची होत असलेली गळचेपी, त्यांची होत असलेली अवहेलना, त्यांच्या विनाकारण वारंवार होत असलेल्या हत्या आणि येरुशलेममध्ये स्थित असलेली अल-अक्सा मशिदीच्या बाबतीत इस्रायल सरकारची जी काही भूमिका आहे त्या सगळ्याचा विरोध करण्यासाठी आम्ही हा हल्ला केलेला आहे. एक 7-8 महिन्यापूर्वी इस्रायलच्या आत्ता जे सरकार अस्तित्वात आलेलं आहे त्या सरकारने इस्रायलमध्ये व्यापक अशा प्रकारच्या न्यायिक सुधारणा राबवण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यात प्रयत्न असा होता की इस्रायल सुप्रीम कोर्ट जे आहे याच्यातील न्यायाधीशांचे, न्यायमूर्तींची नेमणूक जी आहे इस्रायल सरकार करेल आणि एका अर्थाने कोर्टाचं जे स्वातंत्र्य आहे आतापर्यंतचं ते संपूर्ण स्वातंत्र्य एका अर्थाने रद्द केलं जाईल. याला एक पार्श्वभूमी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरुद्ध चालू असलेले भ्रष्टाचाराचे जे खटले आहेत जे इस्रायल सुप्रीम कोर्टासमोर चाललेले आहेत तर ते 3 खटल्यांची त्याला एक पार्श्वभूमी आहे. आणि जवळपास उपलब्ध असलेल्या सगळ्या पुराव्यांचा जर एकत्रितपणे विचार केला तर कुठल्याही प्रकारचं न्यायालय, म्हणजे ते हा कायदा पास करण्याच्या आधीचं न्यायालय असो किंवा कायदा पास झाल्याच्या नंतरचं न्यायालय असो, हे न्याय सुसंगत एकच गोष्ट करू शकतं, ते म्हणजे पंतप्रधान नेतन्याहू यांना तुरुंगात पाठवू शकतं. आणि हे होणारे हे अटळ आहे, फक्त प्रश्न कधी जाणार ह्याचा आहे. आणि असं असल्या कारणाने हा मनुष्य त्याच्या परीने सगळ्या प्रकारचे प्रयत्न करतोय की ज्याच्यामुळे आपल्याला तुरुंगात जायला लागू नये. इस्रायलमध्ये दस्तूरखुद एक असा जनप्रवाह विचाराचा अस्तित्वात आहे की ज्याला असं वाटतं की हे जे काही 7 ऑक्टोबरला घडलेलं आहे हे जरी ते अचानक असलं, जरी ते एक अत्यंत धक्कादायक असलं, त्याचा जो स्केल आहे म्हणजे जवळपास काही तासांमध्ये 700 इस्रायली नागरिकांची निघरून हत्या, त्याचा जो काही एक प्रकार आहे तो सगळा पाहता
मोठ्या प्रमाणामध्ये जरी ह्याच्यात लष्कराची एका अर्थाने पिछाड झालेली दिसत जरी असली तरी कुठंतरी याला इस्रायल सरकारच जबाबदार आहे. सो एक जनमत असं देखील आहे इस्रायलमध्ये की कदाचित बेंजामिन नेतन्याहू यांच्या ऑफिसला हमास असं काहीतरी करू शकते याची पूर्ण माहिती असून देखील त्यांनी त्याचा पुरता बंदोबस्त हे घडण्याच्या आधी जो करणं अपेक्षित होतं तो कदाचित केलेला नाहीये. सो कदाचित याच्यामध्ये त्यांचे काही आडाखे असतील, काही राजकीय आडाखे असतील, कारण घटना घडल्याच्या नंतरची सगळ्यात पहिली महत्त्वाची राजकीय प्रतिक्रिया इस्रायलमधनं जी आलेली आहे ती अशा आशयाची आहे की इस्रायलच्या विरोधी पक्षांना एक संयुक्त राष्ट्रीय ऐक्याचं सरकार स्थापन करायचं आहे. सो जे लोक काल परवापर्यंत विरोधी बाकांवरती बसलेले होते, बेंजामिन नेतन्याहू यांना वेगवेगळ्या प्रकारचे शिव्या शाप दूषणं देत होते, त्यांनी तुरुंगात जावं याच्यासाठी प्रयत्नशील होते, तो अशा सगळ्या प्रकारची लोक आज त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याला तयार झालेली आहेत. आणि त्याच्यामुळे गेली जवळजवळ 6 ते 7 महिने जे इस्रायलच्या रस्त्यांवरती, इस्रायलच्या संसदेत, इस्रायलच्या वेगवेगळ्या सार्वजनिक क्षेत्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं की इस्रायलच्या नागरिकांमध्ये एक विलक्षण अशा प्रकारचा तणाव होता, एक विलक्षण अशा प्रकारची दुही ही सार्वजनिक आणि स्पष्ट दिसत होती की ज्याच्यामध्ये सरकारला विरोध करणारे आणि सरकारचं समर्थन करणारे अशा 2 बाजू आणि असे 2 गट हे त्याच्यामध्ये पडलेले होते. या संपूर्ण घटनाक्रमामध्ये पाश्चिमात्य सरकार, विशेषतः अमेरिकन सरकारने बेंजामिन नेतन्याहू यांची कुठलीही पाठराखण केली नाही, यांची कुठल्याही पद्धतीने ह्याच्यामध्ये पूर्वी जशी अमेरिकन सरकार इस्रायली सरकारची भलामण करायची तशी केली नाही आणि हे त्यांच्यासाठी नेतन्याहू सरकारसाठी विशेष खटकणारी बाब होती. सो गेली 6-7 महिने जर बघितलं तर इस्रायल एक विलक्षण अशा प्रकारच्या दुहीतनं जात असलेलं राष्ट्र की ज्याच्या नागरिकांचा एक मोठा गट आणि एक अत्यंत ज्याला आपण म्हणतो प्रभावशाली नागरिकांचा गट हा सरकारला विरोध करतोय, रस्त्यावरती उतरून विरोध करतोय. लष्करातले अनेक आजीमाजी अधिकारी सरकारला वेगवेगळ्या पद्धतीने हे कळवत आहेत की जर सर्वोच्च न्यायालयाच्या पुनर्रचनेचा हा कायदा अस्तित्वात आला आणि हा खरंच अंमलात आणला गेला तर कदाचित त्यांना भविष्यामध्ये इस्रायलच्या बाबतीतल्या कुठल्याही लष्करी कारवाईमध्ये भाग घेत असताना निश्चितच संकोच वाटणार आहे. सो ती कालपर्यंतची जी काही एक दुही होती, ती कालपर्यंतची जी काही एक समाजामध्ये फूट होती, ती ही घटना घडल्याच्या नंतर आज जणू काही संपूर्णतः बंद झालेली आहे. म्हणजे दबक्या स्वरांमध्ये सोशल मीडिया असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या लोकांच्या फोरम्स आहेत त्याच्यामध्ये जी चर्चा आहे, पोस्ट आणि येरुशलेम पोस्ट आणि हारेत सारखी जी वर्तमानपत्र आहेत त्यांचं जर बारकाईने वाचन केलं तर त्याच्यामध्ये हे निश्चितच जाणवतं. हारेजनी तर निश्चितच कुठल्याही प्रकारचा भीडभाड न बाळगता कारवाई चालू असताना तिच्या संपादकीय पानांवरती अत्यंत स्पष्टपणे या गोष्टीची मागणी केली आहे की बेंजामिन नेतन्याहू यांनी सत्तेतनं पायउतार झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी हे युद्ध थांबण्याची वाट पण बघायची गरज नाहीये, त्यांनी आत्ताच पायउतार झालं पाहिजे. सो ते जे आधी चालू असलेलं संघर्ष होता तो संघर्ष आताच्या घडीला जरी एका अर्थाने सुप्त स्वरूपात गेला असला, एका अर्थाने थोडासा लुप्त झाल्यासारखा वाटत असला तरी तो अस्तित्वात आहे, तो संपलेला नाहीये. सो पण या घटनेने केलं काय तर इस्रायल समाजामध्ये असलेली ती जी दुही आहे त्या दुहीला कुठंतरी सांधण्याचा प्रयत्न केलेला आहे की आत्ताच्या घडीला आपल्यामध्ये ही दुही असता कामा नये, कारण कदाचित या दुहीचाच आधार हमासनी हे सगळं करण्यासाठी घेतलेला आहे आणि म्हणून आपण त्यांना हे दाखवून देणं गरजेचं आहे, आपलं ऐक्य दाखवून देणं गरजेचं आहे. सो ही सांधण्याचा निश्चितच ह्याच्यामध्ये कुठेतरी प्रयत्न झालेला आहे. पण असं असून देखील एक कोपरा इस्रायल समाजाचा, ज्यूश समाजाचा अजूनही असा आहे की जो निश्चितच पूर्णतः गप्प बसायला तयार नाहीये किंवा पूर्णतः शांत बसून जे काही होऊ शकतं त्याच्याकडे पाहायला तयार नाहीये आणि अजूनही त्याची तीच मागणी आहे की ह्या लष्करी कारवाईमध्ये जर प्रभावी यश मिळवायचं असेल तर कदाचित बेंजामिन नेतन्याहू सरकारने पायउतार होणं अत्यंत गरजेचं आहे.
एक सेक्शन असा देखील आहे की ज्यांनी येरुशलेम पोस्टमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की बरीचशी लोक जे 7 ऑक्टोबर 2023ला झालं त्याची तुलना ऑक्टोबर 1973ला जे इजिप्त, सीरिया आणि इस्रायलमध्ये युद्ध झालं त्याच्याशी करू पाहत आहेत. त्याला योम किपूरचं युद्ध असं म्हणतात किंवा अरब त्याला रमझानचं युद्ध असं म्हणतात. तो त्या युद्धाची थोडीशी जी काही पार्श्वभूमी होती त्याच्या जवळ जाणारी ही गोष्ट आहे. इंटेलिजन्स फेलियर आहे. ते युद्ध योम किपूरच्या उत्सवाच्या काळात झालं आणि ही घटना जी झालेली आहे ती साप्ताहिक शब्द चालू झाल्याच्या नंतर झालेला आहे. सो साधारणपणे त्यावेळेला ज्यावेळेला इस्रायली समाज थोडासा वेगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेला असतो, ह्या लष्करी आणि तत्सम बाबींपासून थोडा अलिप्त असतो, तो अशा वेळेला त्यांच्यावरती अशा प्रकारचा हल्ला होणे की ज्यावेळेला ते थोडे बेसावध आहेत. सो असं कुठंतरी साम्य दाखवण्याचा प्रयत्न निश्चितच केला गेलेला आहे. येरुशलेम पोस्ट सारख्या नावाजलेल्या वर्तमानपत्रांनी देखील तो केलेला आहे आणि आता त्याचा प्रतिवाद देखील करण्यात आलेला आहे की बाबा ते जे घडलेलं होतं ते एक आंतरराष्ट्रीय अशा प्रकारची बाब होती, कारण त्याच्यामध्ये इजिप्त, सीरिया आणि इस्रायल अशी राष्ट्र सामील होती, जेव्हा की हे हमास सारखी एक संघटना आणि इस्रायलचं राष्ट्र याच्यामध्ये उभा दावा आहे. येरुशलेम पोस्टनी एक अत्यंत इंटरेस्टिंग बाब जी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ती म्हणजे 2023 हे 1943 साली झालेलं ज्याला वॉर्सॉ गेटो अपरायझिंग असं म्हटलं जातं, जो ज्यूइश इतिहासातला एक अत्यंत विलक्षण असा क्षण मानला जातो की ज्याला पोलंडची राजधानी असलेल्या वॉर्सॉमध्ये नाझींचं सरकार असलेल्या काळामध्ये हे जे ज्यूज आहेत की ज्यांना ते वॉर्सॉ गेटो नावाचं ते जे काही एक वस्तीस्थान आहे त्याच्यामध्ये त्यांना बंदिस्त करण्यात आलेलं आहे. सगळ्या बाजूंनी मोठमोठ्या भिंती उभ्या केलेल्या आहेत आणि त्याच्या आत त्यांची अवहेलना, त्यांचे मानखंडना, त्यांची उपासमार अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी अव्यातपणे चालू आहेत. नाझीज वॉर्सॉ गेटोमध्ये सर्रासपणे ये जा करतात, दिसल त्या ज्यूला ठार मारतात, त्याला भर रस्त्यामध्ये त्याची मानखंडना करतात, त्याचा उपहास करतात, स्त्रियांना, मुलांना बडवलं जातं, फोडलं जातं. सगळ्या प्रकारचे अनन्वित अत्याचार जे आहेत हे वॉर्सॉ गेटोमध्ये ज्यूजच्या बाबतीत साधारणपणे 2-2.5 वर्ष चालले. म्हणजे 1940ला 1939ला पोलंड सत्तेत आल्यापासून, पोलंडमध्ये नाझी सत्तेत आल्यापासून 1943 पर्यंत. आणि 43मध्ये वॉर्सॉ गेटोमध्ये असलेले हे ज्यूज आहेत ते थोडासा धारिष्ट करतात, आपापल्या परीने शस्त्रास्त्र मिळवतात आणि ह्या ज्या उंच उंच भिंती आहेत त्या भिंतींना छेदून त्याच्या पलीकडे असलेले जे नाझींची स्थानं आणि स्थळं आहेत त्याच्यावरती हल्ला करायचा प्रयत्न करतात. सो कुणाकडनं हो अथवा न हो, पण येरुशलेम पोस्ट सारख्या वर्तमानपत्राला त्या लेखकांना निश्चितच या गोष्टीची आठवण झाली की कदाचित गाझात आत्ता जे झालेलं आहे ऑक्टोबर 2023ला त्याची तुलना योम किपूरशी कदाचित करता येत नाही, योम किपूर युद्धाशी त्याची तुलना कदाचित 9/11शी करता येत नाही, कारण एक सूर असं देखील आहे की हा इस्रायलचा 9/11चा क्षण आहे, पण त्याची तुलना कदाचित वॉर्सॉ गेटोच्या उठावाशी निश्चित करता येते. सो त्या अर्थाने या संपूर्ण घटनाक्रमाकडे काय पद्धतीने बघितलं जात आहे आणि त्याचा काय काय वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ काढले जात आहेत ते पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग, तितकंच रोचक आहे. पाश्चिमात्य राष्ट्र त्यांच्या नियत भूमिकेनुसार इस्रायलच्या पाठीशी उभे आहेत. बऱ्याचशा पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला चर्चा आणि वाद आणि निदर्शनं झालेली पाहायला मिळतात, दोन्ही पॅलेस्टिनियन्सच्या बाजूनी, इस्रायलीच्या बाजूनी. आणि दोन्ही बाजूचे निदर्शक हे एकामेकाला एका अर्थाने शिव्याशाप देणं, दूषणं देणं, त्यांच्याशी भांडणं करणं अशा देखील गोष्टींमध्ये पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात.
त्याचं एक आंतरराष्ट्रीय समीकरण जे राष्ट्राशी निगडीत आहे ते अत्यंत एका अर्थाने गुंतागुंतीचं असं मानता येईल की या संपूर्ण घटनेला एक मोठा पाठिंबा युक्रेन सरकारकडनं मिळालेला आहे आणि युक्रेनच्या अध्यक्षांनी हमासची तुलनाही रशियाशी केलेली आहे. आणि आता कॅनडामध्ये आत्ता जे मध्यंतरी प्रकरण घडलं की याच्यामध्ये राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या उपस्थितीमध्ये एक युक्रेनियन दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी असलेले जे हे गृहस्थ आहेत हुंका नावाचे, त्यांचा कॅनेडियन विधिमंडळात सत्कार झाला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे जे वाद प्रतिवाद उठले की ज्याच्यामध्ये कॅनेडियन हाऊस ऑफ कॉमन्सच्या सभापतींना त्यांच्या पदावरनं पायउतार व्हावं लागलं. तो त्याचा आधार घेऊन पुतिन सरकार आणि क्रेमलिन हे वेगवेगळ्या पद्धतीने झेलेन्स्कींना डिवचण्याचा प्रयत्न करतात. सो एका अर्थाने असं मानलं जातं की रशियाने जरी हमासला हे सगळ्या करण्यामध्ये भरीव योगदान किंवा मदत केली नसली तर रशियाने निश्चित या कारवाईला वरदहस्त दाखवलेला आहे. सो रशियाने निश्चितच या संपूर्ण कारवाईला एका अर्थाने ग्रीन लाईट केलेलं आहे आणि शोध ह्या गोष्टीचा घेतला जातोय की काय प्रमाणामध्ये इराण या सगळ्या कारवाईमध्ये सामील आहे आणि काय प्रमाणामध्ये इराणने या सगळ्या कारवाईला एक मोठ्या प्रमाणामध्ये पाठबळ, प्रशिक्षण, पैसे अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी पुरवलेल्या आहेत. सो एका बाजूला रशिया आहे की जिच्या भीतीमुळे अजूनही संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये या घटनेची निंदा करणारा कुठलाही प्रस्ताव पास होऊ शकत नाहीये. दुसऱ्या बाजूला रशिया 1967ला जे काही अस्तित्वात होतं ते परत अस्तित्वात आणलं जावं याच्याबाबत आग्रही आहे आणि ह्याच्याबाबत एक भूमिका मांडण्याचा प्रयत्न करते. तिसरीकडं चीनचे याच्यामध्ये असलेले जे गुंतागुंतीचे संबंध आहेत ते गोष्टींना अजूनही जास्त गडद आणि गुंतागुंतीचे बनवत जातात. विशेषतः चीननी जो सौदी अरेबिया आणि इराण यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा जो प्रयत्न केलेला होता आणि अमेरिकन सरकार जे इस्रायल आणि सौदी अरेबियाच्या मध्ये मध्यस्थी करू पाहत आहे आणि त्यांच्यामध्ये एका अर्थाने सामोपचार घडवू पाहत आहे. सो त्याच्यात कुठंतरी असं मानलं जातं की हमासच्या दृष्टिकोनातून सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मैत्री संबंध स्थापन होणे याचा सरळ सरळ अर्थ येणाऱ्या सर्व काळासाठी पॅलेस्टिनियन्सचं स्वातंत्र्य आणि पॅलेस्टिनियन्सचा संघर्ष या सगळ्यावरती चादर ओढली जाणार आणि ह्याच्यातली कुठलीही गोष्ट याच्या पुढे चालू राहणार नाही. असं असल्या कारणाने हमासने आपलं अस्तित्व आणि पॅलेस्टिनियन्सच्या संघर्षाची ही जी काही पार्श्वभूमी आहे तिला पुढं चालू ठेवण्यासाठी हा सगळा प्रकार केला असं देखील एक प्रतिवाद आहे, असं देखील एक मत आहे, असं देखील एक मान्य आहे की जर सौदी अरेबियाने तिने जे केलं करू पाहते ते जर पुढं तसंच चालू ठेवलं तर कदाचित असं होऊ शकतं की पॅलेस्टिनियन्सला एक स्वतंत्र राष्ट्र किंवा आत्ताच्या घडीला बऱ्याचशा पॅलेस्टिनियन्ससाठी वेस्ट बँक असो किंवा गाझा असो मुद्दा स्वतंत्र राष्ट्राचा कदाचित उरलेलाच नाहीये. त्यांच्यासाठी इस्रायलनी त्यांच्यावरती लादलेले हे जे काही मानहानीचं अत्याचाराचं आयुष्य आहे हे कुठंतरी थोपवावं, थांबवावं याच्या पलीकडं कुठलीच माफक अपेक्षा सामान्य पॅलेस्टिनियन्सची नाही की दर दिवसाला जी काही मानहानी केली जाते, अवमानना होते तर त्याला कुठंतरी चाप बसावा, त्याच्यात कुठंतरी खंड पडावा आणि हे सगळं कुठंतरी थांबावं याच्या पलीकडे त्यांची दुसरी कुठलीच माफक अपेक्षा नाही. 2005 पासून बेंजामिन नेतन्याहू या गोष्टीच्या बाबतीत सक्रिय आहेत. म्हणजे गाझातनं ज्यूज जे स्थलांतरित आहेत, सेटलर्स जे आहेत त्यांना जे आरियल शरॉन सरकारने तिथनं कारवाई करून बाहेर काढलं तर ते नेतन्याहू यांना कधीच पसंत पडलेलं नाहीये. म्हणजे नेतन्याहू यांनी त्याच कारणासाठी यांच्यापासून फारकत घेतलेली आहे, आरियल शरॉन यांच्यापासून, आणि त्याला त्यांनी त्यावेळेसपासून विरोध केलेला आहे.
आणि त्याच्यानंतरपासून नेतन्याहू यांची भूमिका कायम हीच राहिलेली आहे की पॅलेस्टिनियनचं कुठलंही स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात येऊ शकत नाही, किंबहुना त्यांच्या पाठीशी जर इस्रायलीज खंबीरपणे उभे राहिले तर वेस्ट बँक आणि गाझा हे दोन्हीही भूभाग ते इस्रायलमध्ये सामील करून घ्यायला, पूर्णतः त्यांचं विलिनीकरण करून टाकण्याला ते एका अर्थाने उत्सुक आहेत. सो त्यांची अपेक्षाच अशी आहे की आपण हे जगाला पटवू शकतो, पण त्याच्यासाठी आपण एक ज्यूइश ऐक्य राखलं पाहिजे, आपण एका अर्थाने एकामेकाच्या पाठीशी उभं खंबीरपणे राहिलं पाहिजे, तरच हे निश्चितच घडू शकतं की आपण एका अर्थाने वेस्ट बँक आणि गाझा या दोन्ही गोष्टींना इस्रायलमध्ये ह्यांचं विलिनीकरण घडवून आणू शकतो. याच्यानंतर कुठल्याही स्वतंत्र पॅलेस्टिनियन टेरिटरीज अस्तित्वात राहणार नाहीत. नेतन्याहू यांचा 1994च्या करारालाही विरोध होता. नेतन्याहू यांचा त्याच्यानंतरच्या त्या करारांतर्गत झालेल्या सगळ्या कारवायांना देखील विरोध होता आणि 2005च्या मध्ये गाझात झालेली जी काही कारवाई होती त्याला देखील त्यांचा विरोध होता. सो नेतन्याहू यांचा प्रयत्नच असा राहिलेला आहे की इस्रायल अरब जगताशी शांतता सौहार्दाचे संबंध स्थापन करू शकते आणि ते जर त्यांनी स्थापन केले तर एका अर्थाने पॅलेस्टिनियन्सचा हा जो काही प्रश्न आहे हा परस्पर मोडीत निघतो. सो त्यांचा प्रयत्नच हा आहे की आपण जास्तीत जास्त अरब राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करावेत. डोनाल्ड ट्रम्प अस्तित्वात असताना अमेरिकन सरकारने त्याच्यासाठी प्रचंड अशा प्रकारचे प्रयत्न करून, ज्याला ते अब्राहम अकॉर्ड्स असं म्हटलं जातं, तो त्याच्या अंतर्गत सुडान असेल, बहारीन असेल, युनायटेड अरब एमिरेट्स असतील, सो अशा मॉरक्को असेल, अशी सरकारं की जी सरकारं कधीही इस्रायलशी सामंजस्याचे करार करू शकतात असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं, अशा देशांनी इस्रायलशी सामंजस्याचे करार केलेले आहेत. सो हे जर चालू राहिलं आणि समजा सौदी अरेबियासारख्या सरकारशी आपल्याला ते करार जर करता आले तर एका अर्थाने पॅलेस्टिनियनचा प्रश्न मोडीत निघतो. आपल्याला पॅलेस्टिनियनच्या प्रश्नाचा विचार करण्याची गरज नाही. सौदी अरेबियाशी जर करार झाले तर त्याच्यानंतर तर बेंजामिन नेतन्याहू यांनी पुढची पायरी ठरवलेलीच आहे की वेस्ट बँक आणि गाझा या दोन्हींचं पूर्ण विलिनीकरण करून टाकायचं आणि त्याच्यानंतर पॅलेस्टिनियनच्या समोर सरळ मार्ग ठेवायचा की तुम्ही जर दुय्यम नागरिक म्हणून इथं राहायला तयार असताल तर आम्ही तुम्हाला ठेवून घ्यायला तयार आहोत, आणि तसं जर करायचं नसेल तर मग तुम्ही इथनं बाहेर पडायला मोकळे आहात. सो ज्या पद्धतीने त्यांच्यावरती अत्याचार करता येतील, ज्या पद्धतीने त्यांच्यावरती त्यांची अवमानना करता येईल, त्या पद्धतीने ती करण्याला बेंजामिन नेतन्याहू यांचं सरकार, त्यांचे पाठीराखे असलेले संसद सदस्य, ज्यूइश समाजामधील त्यांचे पाठीराखे हे सगळ्या परीने या सगळ्या गोष्टींसाठी सदैव कार्यरत आहेत. त्यांचा दुसरा मोठा डाव हा अल-अक्सा मशिदीचं एकंदरीत स्वरूपच बदलून टाकून ते एक ज्यूइश प्रार्थना स्थळ आहे असं एका अर्थाने दाखवून देऊन त्याचा ताबा देखील स्वतःकडे मिळवून घ्यायचा, याच्यासाठी देखील ते साधारणपणे गेली 20 वर्ष प्रयत्नशील आहेत. सो या संपूर्ण भागामध्ये हे देवाने दिलेलं ज्यूइश लोकांना अशा प्रकारचा एक अवकाश आहे आणि त्याच्यामध्ये जे नॉन ज्यूज आहेत हे जर राहणार असतील तर ते दुय्यम नागरिक म्हणूनच राहू शकतात, अशी त्यांची भूमिका आहे. आणि याच्या बरोबर विरोधी असलेल्या पॅलेस्टिनियन्सची माफक अपेक्षा आता अशी आहे की कदाचित स्वातंत्र्य राष्ट्र आम्हाला स्थापन करण्यात काहीही स्वारस्य नाही, ते होऊ शकत नाही. ते झालं तर इस्रायल त्याला एक परिपूर्ण राष्ट्र म्हणून कधीही मान्यता देणार नाही आणि ते कधीही ती त्या पद्धतीने कार्यान्वित होऊ देणार नाही. सो त्याच्यापेक्षा पॅलेस्टिनियन क्षेत्र जे आहे हे इस्रायलमध्ये सामील जरी झालं तरी देखील काही फरक पडत नाही. मात्र पॅलेस्टिनियन्स यांना ज्यूजच्या बरोबरीने वागणूक मिळाली पाहिजे, समान नागरिक म्हणून त्यांना मान्यता मिळाली पाहिजे. नवीन जे काही अस्तित्वात येईल ते कदाचित कुठल्याही एका धर्माचं, एका वंशाचं, एका समूहाचं म्हणून त्याच्याकडे न पाहता त्याच्याकडे एक ज्याला आपण कॉम्पोजिट नॅशनलिझम अशा पद्धतीने पाहतो तर त्या पद्धतीने त्याच्याकडे पाहावं आणि पॅलेस्टिनियन्सला त्याच्यामध्ये राहू दिलं जावं. सो अशी त्यांची एक माफक भूमिका आहे.
आणि हे घडत नाही किंवा हे करू दिलं जात नाही, तर मग याला विरोध कुठल्या कुठल्या पातळींवरती करता येतो. तर त्याचा एक जो आविष्कार आहे तो 7 ऑक्टोबर 2023ला जे काही घडलं त्याच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळाला. गोष्ट जरी विदारक असली आणि तिची मांडणी करण्याची जी काही पाश्चिमात्य माध्यमांची जी पद्धत आहे, त्या अर्थाने एडवर्ड सईद यांच्या ओरिएंटलिझमला देखील यावर्षी 60 वर्ष पूर्ण होतात. आणि ते जे काही सईद यांनी केलेली मांडणी आहे ती मांडणी विशेषतः पाश्चिमात्य माध्यमांच्या बाबतीतली जी काही मांडणी आहे की पाश्चिमात्य माध्यमं आणि पाश्चिमात्य विचारवंत, पाश्चिमात्य विचार विश्व काय पद्धतीने ओरिएंटलिझमला हातभार लावते, काय पद्धतीने ओरिएंटलिझमची मांडणी प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जे कागदोपत्री एक विचार आहे त्याला व्यवहारात परावर्तित कशी करते, तर त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका पाश्चिमात्य माध्यमं बजावतात. हे साईद यांनी जवळजवळ 60-70 वर्षापूर्वीच त्याची मांडणी करून झालेली आहे. सो हे देखील विलक्षण आहे की आज BBC, CNN यांच्यासारखी तथाकथित पाश्चिमात्य उदारमतवादी वृत्तवाहिन्या पाहिल्याच्या नंतर सईद यांची मांडणी किती चपखल आणि किती व्यवस्थित होती जवळजवळ 6 दशकांपूर्वी याचीच प्रचिती येते. त्याच्या पलीकडे दुसरं काहीच घडत नाही. सो ज्या पद्धतीने संपूर्ण विषयाचं एका अर्थाने फ्रेमिंग करणं ज्याला आपण म्हणतो, जे पाश्चिमात्य माध्यमं करत आहेत, सो त्याच्यामध्ये निश्चितच जो नसलेला चेहरा आणि ऐकून येत असलेला आवाज जो आहे तो पॅलेस्टिनियन्सचा आहे. सो त्याच्या बाबतीत फारशी काही वाच्यता नाही, त्याच्या बाबतीत फारसं काही बोललं जात नाही. अपवाद फक्त अल जझीरा ह्या मोठ्या वृत्तवाहिन्यांमध्ये, अर्थात ज्याची एक वेगळीच विश्वासार्हता आहे. सो संपूर्ण अरब जगतामध्ये बहुजन अरब ज्याला आपण म्हणू शकतो, सर्वसामान्य अरब जे आहेत त्यांना जर विश्वासार्ह बातम्या कुठं पाहायच्या असतील किंवा मिळवायच्या असतील तर त्याचा हुकमी स्रोत जो आहे तो अल जझीरा अरेबिक आहे. सो लोक ना फॉक्स पाहतात, ना CNN पाहतात, ना BBC पाहतात, ना अल अरेबिया पाहतात, ना अल मसदर पाहतात, ना दुसरे कुठलेही चॅनल्स पाहतात. सो सर्वसामान्य अरबांना काय माहिती आहे की आपल्याला जर खऱ्या अर्थाने प्रामाणिक आणि विश्वासार्ह बातमी जर मिळवायची असेल या संघर्षाच्या बाबतीतली देखील, तर ती फक्त आपल्याला अल जझीरा अरेबिकवरती बघायला मिळू शकते. आणि अल जझीरा तिच्या परीने अजूनही गाझामधनं अपलिंक करून अत्यंत चोखपणे ह्या संघर्षाची जी दुसरी बाजू आहे ती मांडण्याचा आणि ती रेटण्याचा पूर्ण प्रयत्न करते. तर कितपत यश मिळेल नाही मिळेल हे आत्ताच्या घडीला सांगता येत नाही. आत्ताच्या क्षणी जवळपास 3.5 लाखाची फौज इस्रायलनी गाझाच्या लँड बॉर्डर्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती, त्या वेढ्यावरती उभी केलेली आहे. ते विचार याचा करतायत की पूर्ण शिरकाव करून आतमध्ये शिरून पट्टीच्या, गाझा पट्टीच्या जे हमासचे स्थानं आहेत, तिची जी ठिकाणं आहेत, तर त्यांचा विध्वंस करता येईल का, याचे 2 प्रयत्न त्यांनी याच्यापूर्वी करून झालेले आहेत. आणि दोन्ही प्रयत्नांमध्ये इस्रायल डिफेन्स फोर्सेसचं कायम मतच असं पडलेलं आहे करता येऊ शकतं, पण त्याच्यामध्ये आपली होणारी हानी देखील तितकीच मोठी असणार आहे. सो ती जर आपण सोसायला तयार असू तर हे निश्चितच करण्याला काही हरकत नाही आहे. पण ती जर सोसायला आपण तयार नसू आणि त्याच्यावरनं जर प्रश्न निर्माण होत असतील तर निश्चितच अशा प्रकारची कारवाई टाळली जावी. आणि अजूनही ते हेच पटवण्याचा प्रयत्न करतायत की जेवढी म्हणून कारवाई लांबून करता येईल, म्हणजे हवाई हल्ले असतील, मिसाईल्स असतील, ड्रोन्स असतील, त्याच्या मदतीने जे काही करता येईल तेच केलं जावं. जेवढा म्हणून पूर्ण विध्वंस करता येईल तेवढा पूर्ण विध्वंस केला जावा. पण होता होई तो जमिनीवरील कारवाई, म्हणजे ज्याला आपण बूट्स ऑन द ग्राउंड असं म्हणतो, तर त्या प्रकारची कारवाई होता होई तो टाळावी. कारण त्याच्यामध्ये इस्रायली डिफेन्स फोर्सेसची मनुष्यहानी कदाचित जास्त होऊ शकते. सो माहीत नाही,
पण ज्या प्रकारचं सरकार अस्तित्वात आहे इस्रायलमध्ये त्या प्रकारचं सरकार कदाचित ही गोष्ट आता आणि क्षण ज्या प्रकारचा आहे की ना भूतो न भविष्यात अशा प्रकारची घटना घडलेली आहे की साधारणपणे हजारे इस्रायली नागरिक हे इस्रायलच्या भूक्षेत्रावरती अशा पद्धतीने एकाच दिवशी मारले जाणं ह्याच्यापूर्वी कधीही घडलेलं नाही. सो त्याच्यातनं जे एक संवेदना निर्माण होते, जे एक इमोशन्स निर्माण होतात, तर त्या संवेदनांकडे पाहता याची शक्यता जास्त आहे की इस्रायल सरकार कदाचित त्यांना असं सांगू शकते की नाही आपल्याला ही कारवाई करणं गरजेचं आहे. तुर्तास तरी पाश्चिमात्य देश हे त्यांच्या पाठीशी उभे आहेत याच्याबाबत कुठलाच प्रश्न नाही. पण अशी कुठलीही कारवाई सुरू झाल्याच्या नंतर आणि विशेषतः गाझामध्ये असलेल्या पॅलेस्टिनियन्सची जी दुरावस्था आहे ती दर क्षणाने वाढत जाणार आहे, ती अजून बळवत जाणार आहे. तर त्या स्थितीमध्ये विशेषतः या क्षेत्रामध्ये असलेली जी इतर अरब राष्ट्र आहेत ती काय भूमिका घेतात ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजे जोपर्यंत इस्रायलमध्ये जे घडलं त्याचा शॉक, त्याची जी पार्श्वभूमी आहे ती जोपर्यंत टिकू नये तोपर्यंत कदाचित इस्रायल तिच्या पद्धतीने कारवाई करू शकते. पण जसं जसं गाझामधल्या पॅलेस्टिनियन्सची दुरावस्था होणं हे वाढत जाणार आणि ते ऑलरेडी व्हायला सुरुवात झालेली आहे. जसं जसं त्याची चित्र, त्याचे व्हिडिओज जे आहेत हे अपलोड होत जाणार आणि जशी जशी ती कथनं बळावत जाणार तसं तसं इस्रायलला जो तो फर्स्ट स्टार्टर्स इनिशिएटिव्ह होता तो फारसा समाधानकारक पुढे रेटता येईल असं वाटत नाही. आणि मग बऱ्याच अरब राष्ट्रांना विशेषतः सर्वसामान्य अरबांच्या मताला आदर देऊन कदाचित इस्रायलपासून फारकत घ्यायला लागणार. अशा स्थितीमध्ये पाश्चिमात्य राष्ट्र कुठपर्यंत इस्रायलच्या पाठीशी उभी राहू शकतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. सो निर्विवाद एक गोष्ट जी आहे ती ही आहे की अशा प्रकारची युद्ध ही कुठलाही प्रश्न सोडवत नाही. अशा प्रकारची युद्ध ही कुठल्याही प्रकारचे प्रश्न मिटवत नाहीत. गेली जवळपास 70 वर्ष 1948ला इस्रायलची स्थापना झालेली आहे. आता 75 वर्ष होत आली. 48, 56, 67, 82, त्याच्यानंतर 89, त्याच्यानंतर 2002 पासून 2023 पर्यंत साधारणपणे 7 वेळा मोठ्या कारवाया ज्या झालेल्या आहेत वेस्ट बँक आणि गाझामध्ये, अशा सगळ्या जर एकत्र करून आपण पाहिल्या तर इतर कुठल्याही अरब राष्ट्रांशी कसल्याही प्रकारचे संबंध प्रस्थापित करून इस्रायल स्वतःसाठी एक शांतता आणि सौहार्दपूर्ण शेजार निश्चित मिळवू शकत नाही तोपर्यंत जोपर्यंत पॅलेस्टिनियनचा प्रश्न मार्गी लागत नाही. सो जे वारंवार सांगितलं गेलेलं आहे की इस्रायलचे सगळे प्रयत्न एका अर्थाने विफल आहेत शांततेचे, विशेषतः कारण ते एका अर्थाने या गोष्टीसाठी प्रयत्नशील आहेत की अशा कुठल्याही प्रयत्नांमध्ये पॅलेस्टिनियन्सला त्यांचा दर्जा, पॅलेस्टिनियन्सला त्यांचं स्वातंत्र्य, पॅलेस्टिनियन्सला त्यांचे न्यायपूर्ण हक्क जे आहेत हे नाकारले जावेत. सो असं करून कुठलीही शांतता प्रस्थापित होणार नाही. युद्धाने प्रश्न सुटतात नाही सुटतात तर ते निश्चितच सुटत नाहीत. प्रचंड इस्रायल इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रसंपन्न असलेलं, वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्र व्यवस्थांचं सतत नवनवीन त्याच्यामध्ये शोध लावत जाणारं जगात असं कुठलंही राष्ट्र आपल्याला सापडू शकत नाही. म्हणजे 60 लाख लोकसंख्या असलेले इस्रायलीज जे आहेत आणि 60 लाख ही त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या अरबची लोकसंख्या आहे. सो 60 लाख लोकसंख्येच्या इस्रायलसाठी अमेरिका जवळपास दरवर्षी $2 अब्ज लष्करी मदतीची तरतूद करते. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा, सगळ्या प्रकारची साधन सामुग्री घालून देखील जे 7 ऑक्टोबरला घडलं ती गोष्ट ना टाळता आली ना त्या गोष्टीला तुम्ही रोखू शकला. सो कुठलेही प्रश्न अशा प्रकारच्या हिंसेच्या मार्गाने कदाचित सुटतच नाही. हे एका अर्थाने एक अत्यंत निर्विवाद अशा प्रकारचं सत्य आहे. आणि तरी देखील तिचा प्रयत्न अजूनही त्याच प्रकारचा आहे की
जे चालू आहे त्याच्यावरती अजून प्रभावी लष्करी उपाय काय असू शकतो याच्याकडेच इस्रायल आणि तिचे पाश्चिमात्य पाठराखे जे आहेत हे अधिकाधिक लक्ष देत आहेत, अधिकाधिक त्यांचा वेळ त्याच्यावरती खर्च करतायत, साधन संपत्ती त्याच्यावरती ओततायत आणि गेली जवळजवळ 75 वर्षाचा जो काही इतिहास आहे त्याला एका अर्थाने नाकारण्याचा प्रयत्न करतात. हा आठवडा तो पण आठवडा की ज्या आठवड्यामध्ये विख्यात प्राचीन भारताचे जे अभ्यासक आणि इतिहासकार आहेत पॅट्रिक ऑलिव्हेल यांनी सम्राट अशोक यांचं एक नवीन चरित्र प्रकाशित केलेलं आहे, लिहिलेलं हार्पर कॉलिन्सने ते प्रकाशित केलेलं आहे. आणि त्या अर्थाने या आठवड्यामध्ये विशेषतः भारतात आणि भारताच्या प्राचीन भारताच्या बाबतीतलं जे काही इतिहासाचं आकलन करणारी लोक आहेत त्यांच्या विश्वामध्ये एक नवीन अशा प्रकारची ही घडामोड आहे की ज्याच्यावरती बराच उहापोह चाललेला आहे. आणि एक मानलं असं जातं की जे पूर्वी रोमिला थापरे यांनी अशोक यांच्या चरित्राच्या बाबतीत केलं कदाचित त्याच्याच धर्तीवरती किंवा त्याच्यासारखंच काहीतरी काम हे ऑलिव्हेल यांचं अशोकचं चरित्र आहे. सो पुन्हा आठवण त्याच गोष्टीची यावी की कलिंगच्या युद्धानंतर जे सम्राट अशोक यांना मनोमन पटलं की युद्धाने प्रश्न सुटत नाहीत, युद्धाने प्रश्न कधीही मिटत नाहीत आणि युद्धाने कुठल्याही प्रश्नाचा कसलाही तोडगा काढता येत नाही. कदाचित तेच या गोष्टीला आजही लागू पडावं. थँक्यू.